80च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचारक म्हणून वावरत असताना आपल्या मनात येणारे विचार, वादळं, संवेदना आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या दैनंदिनीत आई जगदंबेच्या साक्षीने तिला उद्देशून लिहित असत. त्यात आदरणीय मोदीजींच्या त्यावेळच्या मनोरचनेचं नितळ दर्शन आपल्याला घडतं. त्या आई जगदंबेशी झालेल्या मनोज्ञ वार्तालापातील हा एक मोती. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन. मायेने भरलेल्या नयनांचं मिलन. जगज्जननी आईच्या श्रीचरणांवर साष्टांग प्रणिपात. जगताची लांबी रुंदी किती घटत जाते. मानवनिर्मित साधनांनी भौतिक जवळीक निर्माण केली आहे. हजारो मैलांवरच्या घटना डोळ्यासमोर घडताना पाहिल्या जाऊ शकतात. आणि हा दूरध्वनी आज किती प्रिय झालेला आहे. हे छोटंसं यंत्र पण किती अधिक जवळीक आणि साथ देतं. परंतु या यंत्रांची मर्यादा नाही. ही जवळीक साधनांच्या आधाराने साकार होत असेल, जवळ असल्याचा आभास निर्माण करू शकत असेल, परंतु प्रत्यक्षात निकट असण्याचं सत्य ओळखू शकत असेल का? आणि सोबत ठेवण्याचं माध्यमही बनून राहू शकेल का? आज जणू पत्रव्यवहाराचं जगत निष्क्रिय होऊ लागलं आहे. पत्रात व्यक्त होणाऱ्या मानवाच्या सहज भावनांना आता अभिव्यक्त होण्यासाठी जागा उरली नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे, पत्रांच्याद्वारे इतिहासाला सहाय्यभूत ठरतील असे महत्त्वाचे दस्तावेज प्रमाणित झाले आहेत. पण आज प्रत्येक गोष्टीसाठी दूरध्वनी. हो, पण तरीही जीवनात जिवंतपणा आणण्यासाठी दूरध्वनी एक महत्त्वाचं साधन तर बनलेलंच आहे. विराट गर्दीत सुद्धा जेव्हा ए असा आवाज ऐकू येतो ना, तेव्हा मानवाला तिथे पाहण्याची एक नैसर्गिक इच्छा होते. कारण मानवाचा मी सदैव जागृत असतो. त्याचे कान हे ऐकण्यासाठी व्याकुळ असतात की या विस्ताराच्या मध्यात कुणीतरी निकट आप्त मला बोलवतोय. याचा सुद्धा त्याला आनंद होतो. त्याची त्यामुळे तृप्ती होते. परंतु तो आवाज आपल्यासाठी नसेल तर सहजपणे चेहऱ्यावरच्या रेषा बदलून जातात. आणि आपल्या स्वतःसाठी तो आवाज असेल तर एक आनंदधारा सर्व शरीरात वाहू लागते. परंतु दूरध्वनीच्या आवाजात अंतर्मनाला खरोखर हलवून टाकण्याची शक्ती असते का? केवळ भावहीन संदेशांचं आदान प्रदान या पलीकडे दुसरं काय? तसाही हृदयस्थ भाव दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आवाज, शब्द किंवा त्यांचा उपयोग करून रचलेले विचार पूर्णत्वाने सबळ तर नसतातच. मूक पशूंमध्ये भावना नसते का? तिथे अभिव्यक्ती होत नाही का? किंबहुना मानवापेक्षाही अधिक तीव्र त्यांची अभिव्यक्ती असेल. कधी दृष्टीच्या आधाराने तर कधी स्पर्शामधून ते आपल्या भावना किती सहजपणे व्यक्त करतात. त्यांचा प्रतिसाद सुद्धा किती तीव्र असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अवडंबराच्या मध्यात जगणाऱ्या मनुष्याची कशी दुर्दशा झाली आहे. हा किती असहाय्य बनत चालला आहे. त्याच्या भावनांची तीव्रता किती मर्यादित होत जाते. कितीतरी वेळा त्याच्या अभिव्यक्तीला आधाराची आवश्यकता असते. आई जशी मातेला सुद्धा बालकाच्या सुखासाठी बाह्य साधनांची, खेळणी वगैरेंचा आश्रय घ्यावा लागतो. ही असहाय्य अवस्था नाही तर काय? ते बालक कुठे इतर कुठली भाषा समजतं? पण तरीही स्नेहपूर्ण नेत्रांचं मिलन त्याला किती अधिक मुक्त हास्यानं भरून टाकतं. नेत्र किती प्रबळ माध्यम आहे.
व्यक्ती मनातल्या सगळ्या गोष्टी एकही शब्दाचा उपयोग केल्याशिवाय केवळ नेत्रकटाक्षांनी आपल्या हृदयातील भाव दुसऱ्याच्या हृदयात संक्रमित करण्यास पूर्णपणे समर्थ आहे. बाह्य साधनांनी जिंकलेलं हे जगत निसर्गाची ही संपत्ती गमावून तर बसणार नाही ना. नेत्रांची अभिव्यक्ती किती अधिक समर्थ असते. हृदय रुदन करत असतं तेव्हा नेत्र ओलावत नाहीत, परंतु अनोळखी व्यक्तीसुद्धा केवळ पाहूनच परिस्थिती समजू शकतो. हे काय आहे? प्रतीक्षेची खरोखरच काही भाषा आहे का? परंतु डोळ्यात पाहताच समजून येतं की प्रतीक्षेचे क्षण संपतायत. शारीरिक वेदनेला दुःखद शब्दांपेक्षा व्यथित नेत्र किती योग्य प्रकारे प्रकट करतात. तक्रार करायची असेल तर शब्दांपेक्षा नेत्र ते काम किती अधिक सहजतेने पूर्ण करतात. नेत्रांची अभिव्यक्ती समजण्यासाठी कुठल्या पाठ्यपुस्तकात त्याचं वर्णन केलं नाही, पण तरीही जगातला प्रत्येक माणूस ही भाषा समजू शकतो. प्रत्येक देशात याचा अर्थ एकसारखाच आहे. तिथे ज्ञान किंवा भाषा, रीती किंवा रिवाज काहीच तर आड येत नाही. कुठल्याही शिक्षणाशिवाय मानवाची ही अभिव्यक्ती इतक्या दूर दूर अशी पोहोचली असेल हे आश्चर्यस्त्र आहे. जेव्हा भावनांच्या अभिव्यक्तीचं इतकं प्रभावी माध्यम आपण शरीरात ठेवून जगत असतो, तरीही बाह्य साधनांच्या आधाराने जगावं लागतं, हे किती अधिक खटकतं. एका बाजूला मी भावना आणि त्याच्या अभिव्यक्तीच्या व्यसनात गुरफटलो आहे, जेव्हा चारी दिशांना उत्साह आणि हुरूप यांचा नाद गुंजारव होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वयंसेवक शिबिरांमध्ये येत आहेत. आई त्या व्यवस्थेसाठी पूर्ण शक्तीसह प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या सगळ्यांच्या स्वागतासाठी छोट्या मोठ्या साऱ्या स्वयंसेवकांनी आपल्या घर्मबिंदूंची चादर पसरलेली आहे. किती अधिक हुरूप होता सगळ्या काम करणाऱ्यांच्या व्यवहारामध्ये. हो, आलेले स्वयंसेवकही अंगात तितकाच हुरूप आणि उत्साह भरून आले आहेत. मातृभूमीच्या कल्याणासाठी, स्वतःला अधिक तेजस्वी बनवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, हृदयात प्रेरणेचं अमृत भरण्यासाठी ते थिरकत आहेत. त्यांच्या नेत्रातून समाजशक्ती, राष्ट्रभक्ती, संघभक्तीच्या भावनेची धार प्रवाहित होत आहे. माझ्या अंतर्मनाला हे किती सहजतेनं स्पर्शून जात आहे. आई, कधी तुझे उपकार व्यक्त करण्याचं मनात येतं. तू जर मला इतकं भावपूर्ण हृदय दिलं नसतंस तर मी जीवन खऱ्या अर्थाने भोगू शकलो असतो का? हे सर्व मला आपलं वाटतं, याला कारणही तुझी ही कृपा हेच आहे ना. आई पहा ना, मी अशा कडकडीत थंडीत या जंगलात या तंबूच्या खाली बसून हे सगळे विचार शब्दबद्ध करत राहतो. चिंतेशिवाय काही विषय नाही, गोष्ट नाही, असं आहे का? 6 डिसेंबर 1986. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन.